सुस्वागतम. विषय मराठी इयत्ता तिसरी, धडा चौथा, एकीचे बळ. तर मराठी विषयामध्ये आपण आज शिकणार आहोत चौथा धडा, एकीचे बळ. तो मेरे प्यारे बच्चों, मराठी विषय में आज हम देखने जा रहे हैं पाठ क्रमांक चौथा. नाम है एकीचे बळ. एक लहानसे गाव होते. तर बाळांनो, काय होतं? एक छोटंसं गाव होतं. त्या गावाजवळच एक घनदाट अरण्य होतं. तर त्या गावाजवळ काय होतं? एक भरगच्च जंगल होतं. तिथे वेगवेगळे पक्षी आनंदाने राहत असत. तर त्या जंगलामध्ये कोण राहत असत? वेगवेगळे पक्षी राहत असत. कसे? आनंदाने. ते थव्याथव्याने उडत असत. थव्याथव्याने म्हणजे एकत्र उडत असत. थवा म्हणजे पक्ष्यांचा एकत्रित समूह. एकदा ते दाणे टिपण्यासाठी निघाले. तर ते कशासाठी निघालेले आहेत पक्षी? दाणे खाण्यासाठी. त्यांना एका ठिकाणी भरपूर दाणे दिसले. तर त्यांना काय दिसलेलं आहे? एका ठिकाणी भरपूर दाणे दिसलेले आहेत. दाणे टिपण्यासाठी पक्ष्यांचा थवा खाली उतरला. तर हा जो पक्ष्यांचा थवा आहे तर तो खाली उतरलेला आहे दाणे खाण्यासाठी. ते दाणे एका पारध्याने जाळ्यावर टाकले होते. पारधी म्हणजे कोण? शिकारी. तर एका शिकाऱ्याने हे दाणे टाकले होते. कशावरती? जाळ्यावरती. जाळं म्हणजे सापळा असतो ना, त्या सापळ्यावरती टाकले होते. त्याला त्या पक्ष्यांना पकडायचं होतं त्या जाळ्यामध्ये. बाजूला झाडाजवळ पारधी उभा होता. आणि हा जो शिकारी आहे तो कुठे उभा होता? बाजूलाच एक झाड होतं, त्या झाडाजवळ हा उभा होता. त्याने पक्ष्यांना दाणे खाताना पाहिले. तर त्याने पक्ष्यांना दाणे खाताना पाहिलेलं आहे. त्याला फार आनंद झाला. त्याला आनंद झालेला आहे की पक्षी जाळ्यावरती दाणे आहेत ते खात आहेत पाहून. तो मेरे प्यारे बच्चों, एक छोटा सा गांव था और वह गांव के बाजू में एक जंगल था. वो जंगल में हर तरह के पंछी आनंदी रहते थे. वह सारे पंछी एक साथ उड़ते थे. एक दिन ये सारे पंछी दाने खाने के लिए निकल पड़े. एक जगह पे इन्हें बहुत सारे दाने दिखने लगे. तो वो दाने चुगने के लिए ये पंछी नीचे आ गए. ये जो दाने थे वो एक शिकारी ने जाल पे डाल के रखे थे. और वह शिकारी बाजू में ही एक जो पेड़ था वहाँ पे खड़ा था. पंछियों को दाने चुगते हुए उसने देखा और उसे बहुत आनंद हुआ, क्योंकि वो जाल में उनको पकड़ना था, है कि नहीं? वो शिकारी को, ये सारे पंछियों को वो जाल में पकड़ना था. इसलिए उसने वो जाल पे दाणे बिछा के रखे हुए थे. तर सगळ्यांना हा पॅरेग्राफ अगदी व्यवस्थित समजलेला आहे ना बाळांनो? आता पुढे पाहूया. पहा, या चित्रामध्ये हे सारे पक्षी, हे सगळे पक्षी खाली उतरून दाणे खात आहेत. आणि ते दाणे कशावरती आहेत? जाळ्यावरती. कोणी टाकले आहेत? ह्या शिकारीने. पहा पहा, तो झाडाजवळ कसा उभा आहे तो, आणि झाडाआडून पाहत आहे सगळ्या पक्ष्यांना दाणे खाताना. आता चला पुढे पाहूया. तर आता ह्या पॅरेग्राफमध्ये परिच्छेदामध्ये असलेले कठीण शब्द आणि त्यांचे मराठी आणि इंग्रजीतले आपण अर्थ लिहिणार आहोत. चला तर मग सगळ्यांनी मराठीच्या वहीमध्ये आजची तारीख टाकायची आहे नवीन पानावरती. आणि धड्याचं नाव लिहायचं आहे एकीचे बळ. आणि सुंदर स्वच्छ अक्षरात लिहायचं आहे. चला तर लिहूया. पहिला कठीण शब्द आहे दाणे. दाणे म्हणजे धान्य. धान्य म्हणजे इंग्रजीमध्ये ग्रेन. दुसरा शब्द आहे थवा. थवा म्हणजे अनेक पक्ष्यांचा समूह, फ्लॉक. तिसरा शब्द आहे आनंद. आनंद म्हणजे प्रसन्न. प्रसन्न म्हणजे हॅप्पी. आणि चौथा शब्द आहे पारधी.
पारधी म्हणजे शिकारी, शिकारी म्हणजे हंटर। तो सबने लिख लिए ना ये कठिन शब्द और उसके मराठी और अंग्रेजी वाले अर्थ और मीनिंग सबने लिख लिए ना। चला तर मग पुढे पाहूया। पक्ष्यांनी दाणे टिपून झाल्यानंतर उडण्याचा प्रयत्न केला। तर या पक्ष्यांनी काय केलेलं आहे, हे दाणे टिपून झाल्यानंतर उडण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यांना उडता येईना। तर त्या पक्ष्यांना उडता येत नव्हतं ना बाळांनो, का? कारण ते जाळ्यात अडकले होते, जाळ्यामध्ये ते अडकले सगळे पक्षी। मग त्यांनी एक युक्ती केली, त्यांना एक कल्पना सुचली। काय कल्पना केली पाहूया तर। ते सगळे मिळून जाळ्यासह उडाले। तर ते सगळ्यांनी काय केलेलं आहे, कोणती कल्पना केलेली आहे, कोणती युक्ती केलेली आहे, तर ते सगळेजण ते जाळं घेऊनच उडायला लागलेले आहेत। ते पाहून पारध्याला खूप आश्चर्य वाटले। हे पाहून पारध्याला आश्चर्य वाटलेले आहे त्या शिकाऱ्याला। एकटा पक्षी जाळे घेऊन उडू शकला नसता, परंतु सगळ्या पक्ष्यांनी मिळून प्रयत्न केला म्हणून ते उडू शकले। तर काय केलेलं आहे, का आश्चर्य वाटलेलं आहे की एकच जर पक्षी असता तर तो एवढं मोठं जाळं घेऊन उडू शकला नसता, बरोबर की नाही? परंतु एवढे सगळे पक्षी एकत्र होते म्हणूनच त्यांच्या प्रयत्नाने ते उडू शकले जाळं घेऊन, म्हणजे ते शिकारीच्या तावडीत सापडलेले नाहीत। तर या गोष्टीमधून आपल्याला काय समजतं बाळांनो, एकीचे बळ कसे महत्त्वाचे आहे ते आपल्याला समजतं। एकीचे बळ म्हणजे आपण जे एकत्र येऊन काम करतो त्यात किती ताकद असते हे महत्त्वाचं आहे, हे आपल्याला कळतं, हो की नहीं? तो मेरे प्यारे बच्चों, ये जो सारे पंछी हैं वो दाने चुभने के बाद उड़ने का प्रयत्न करने लगे, लेकिन उनको उड़ना नहीं आ रहा था क्योंकि वो जाल में फंस गए थे। फिर ये सारे पंछियों ने एक युक्ति की। ओके, तो कौन सी युक्ति की वो देखते हैं। वो सारे पंछी ये पूरी जाली लेके ही उड़ गए और यह देख के शिकारी बहुत आश्चर्यचकित हुआ। अगर अकेला पंछी रहता तो ये बड़ी जाली लेके वो उड़ नहीं पाता था, लेकिन ये सारे पंछियों ने साथ में आके उड़ने का प्रयत्न किया, है कि नहीं? इसलिए वह पूरी जाली लेके ही उड़ गए और वो शिकारी से बच गए। तो ये कथा से हमें क्या बोध मिलता है? तो ये कथा से हमें यह सीख मिलती है कि एक साथ रहने से हम बहुत ताकतवान हो जाते हैं। तो ये एकता का महत्त्व हमें समझ गया है ये कथा से, है की नाही? तर आता सगळ्यांना हा परिच्छेद व्यवस्थित समजलेला आहे ना बाळांनो? आता पुढे पाहूया। पहा सगळे पक्षी कसे ते जाळं घेऊनच एकत्र उडालेले आहेत। सगळे एकत्र असल्यामुळे त्यांना हे शक्य झालेलं आहे। आणि पहा तो शिकारी कसा पाहत राहिलेला आहे आश्चर्याने त्या पक्ष्यांकडे सगळ्या, हो की नाही? तर एकीचं बळ हे महत्त्वाचं असतं, हो की नाही? एकत्र येऊन केलेलं काम हे खूप बलवान असतं, ताकदवान असतं। तर आपण लिहिणार आहोत या परिच्छेदमध्ये आलेले कठीण शब्द आणि त्यांचे मराठी आणि इंग्रजीमधले अर्थ। तर पहिला शब्द आहे प्रयत्न। प्रयत्न म्हणजे मेहनत, मेहनत म्हणजे एफर्ट्स। दुसरा शब्द आहे एकी। एकी म्हणजे एकता, एकता म्हणजे युनिटी। तिसरा शब्द आहे बळ, बळ म्हणजे शक्ती, पॉवर। आणि चौथा शब्द आहे आश्चर्य, आश्चर्य म्हणजे नवल, सरप्राईज। तर आता आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।